श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल अनेक भक्तांच्या मनात प्रश्न असतात, शंका असतात. मांसाहार करून स्वामी सेवा करता येते का? स्वामी रागवतात का? भक्ती स्वीकारली जाते का? स्वामी भक्तांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत. आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज स्वामी तुम्हाला भक्तीचा खरा अर्थ सांगणार आहेत. मित्रांनो, आजच्या काळात अनेक लोक स्वामींची भक्ती करतात, रोज जप करतात, मंदिरात जातात, आरती करतात. पण काही भक्तांच्या मनात एक भीती असते की मांसाहार करतो मग माझी स्वामी सेवा स्वीकारली जाईल का? तर मित्रांनो, सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. स्वामी समर्थ हे फक्त बाह्य गोष्टी पाहत नाहीत, ते भक्तांचं मन पाहतात. जर मन स्वच्छ असेल, भावना खरी असेल तर स्वामी भक्ताला दूर करत नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की जीवनात शिस्त आणि सात्विकता महत्त्वाची नाही. स्वामी समर्थ नेहमी सात्विक जीवनाचा मार्ग दाखवतात, कारण जसं अन्न असतं तसं मन तयार होतं. सात्विक अन्न मन शांत करतं, तर मासिक अन्न मन अस्थिर करू शकतं. म्हणून अनेक संतांनी सात्विक आहाराला महत्त्व दिलं आहे. मित्रांनो, इथे प्रश्न फक्त मांसाहाराचा नाही, तर आपल्या विचारांचा आणि वागण्याचा आहे. कारण काही लोक मांसाहार करत नाहीत, पण मनात द्वेष, अहंकार आणि वाईट विचार असतात, वाईट विचार ठेवतात. आणि काही लोक अजून पूर्णपणे सात्विक झाले नसले तरी मनाने खरंच खूप चांगले असतात. स्वामी समर्थ सांगतात की भक्तीमध्ये दिखावा नको, मनातील प्रेम महत्त्वाचं असतं. मित्रांनो, जर एखाद्याला भक्त मांसाहार करत असेल, एखादा भक्त मांस खात असेल, तर त्याने स्वतःला स्वामींपासून दूर समजू नये. स्वामी कोणत्याही भक्ताचा तिरस्कार करत नाहीत, पण हो, जसं जसं भक्ती वाढते तसं तसं मन आपोआप सात्विकतेकडे वळू लागतं. कारण स्वामींच्या नामस्मरणामुळे विचार बदलू लागतात, मन शांत होऊ लागतं आणि हळूहळू काही सवयी आपोआप कमी होतात. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, खरी भक्ती म्हणजे जबरदस्ती नाही. काही लोक भीती दाखवतात, हे केलं तर स्वामी रागवतील, तसं केलं तर संकट येईल. पण स्वामी भक्ताला प्रेमाने मार्ग दाखवतात, तर भीतीने नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचत राहतील. मित्रांनो, स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. यामध्ये कुठेही द्वेष नाही, फक्त प्रेम आहे. मित्रांनो, जर तुम्ही मांसाहार करत असाल आणि स्वामी सेवा करत असाल तर स्वतःला अजिबात कमी समजू नका. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नक्की करा, ती म्हणजे स्वतःचं मन स्वच्छ ठेवा. दुसऱ्याला त्रास देऊ नका, खोटं तर अजिबात बोलू नका, वाईट कर्म करू नका. कारण फक्त आहार बदलून भक्ती पूर्ण होते असं नाही, तर विचार आणि कर्मही शुद्ध असणं आवश्यक असतं. मित्रांनो, अनेक भक्त सांगतात की स्वामींची भक्ती सुरू केल्यानंतर त्यांच्या सवयी आपोआप बदलू लागतात. पूर्वी राग खूप यायचा, नकारात्मक विचार यायचे, वाईट सवयी होत्या, पण हळूहळू स्वामींच्या कृपेने त्यांच्यात बदल झाला. हेच तर स्वामींचं सामर्थ्य आहे. ते भक्ताला जबरदस्तीने बदलत नाही, तर प्रेमाने योग्य मार्ग दाखवतात. मित्रांनो, काही लोक दुसऱ्यांना लगेच जज करतात, तो मांसाहार करतो मग तो भक्त कसा? पण लक्षात ठेवा, न्याय करण्याचा अधिकार फक्त स्वामींना आहे, तुम्हा आम्हाला नाही. आपण दुसऱ्याच्या भक्तीवर प्रश्न उपस्थित करण्याआधी स्वतःचं मन पाहायला हवं. स्वामी सांगतात, दुसऱ्याच्या चुका शोधण्यात वेळ घालवू नका, कारण प्रत्येक माणूस त्याच्या प्रवासात आहे. कोणी आज पहिल्या पायरीवर आहे, तर कोणी पुढे गेला आहे. मित्रांनो, भक्ती म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा करत राहणं. जर तुम्हाला वाटत असेल की काही सवयी बदलायला हव्यात, तर अगदीच मनापासून त्या बदला. तर स्वामींच्या चरणी प्रार्थना करा, स्वामींना मनापासून सांगा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा, आणि स्वामींवर निस्वार्थ विश्वास ठेवा. योग्य वेळ आल्यावर बदल हा आपोआप सुरू होईल. मित्रांनो, स्वामी भक्ताने कधीही अहंकार ठेवू नये. मी हे करतो,
करतो, मी तसं करत नाही, मला हेच आवडतं, मी हेच करतो असं म्हणत दुसऱ्याला कमी लेखणं ही खरी भक्ती नाही. तो स्वतःचा स्वार्थपणा आणि मीपणा झाला. खरी भक्ती म्हणजे नम्रता. आज अनेक लोक बाहेरून खूप धार्मिक दिसतात पण मनातून कठोर असतात आणि काही लोक साधे असतात पण मनाने खरंच खूप पवित्र आणि निर्मळ असतात. स्वामींना बाह्य दिखावा नको असतो तर त्यांना खरं मन हलकं हवं असतं, खरं निस्वार्थ प्रेम हवं असतं. मित्रांनो, जर तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर हळूहळू जीवनात सात्विकता आणण्याचा प्रयत्न करा. गुरुवारी शक्य असेल तर सात्विक आहार घ्या, जप करा आणि मन शांत ठेवा. हे सगळं शिक्षा म्हणून नाही तर स्वतःच्या मनशांतीसाठी आहे, कारण सात्विकता मनाला स्थिर बनवते आणि स्थिर मनच स्वामींचा धावा करतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामी भक्ती ही प्रेमाची वाट आहे, द्वेषाची नाही. कोणालाही कमी लेखू नका, कोणाच्याही श्रद्धेची खिल्ली उडवू नका, कारण दुसऱ्यांच्या श्रद्धेची आपण खिल्ली उडवत असू तर आपल्या मनात श्रद्धा ही अजिबातच नसते आणि स्वामींवरचं प्रेम हे आपल्या मनामध्ये नसतं, कारण प्रत्येक भक्ताची स्वामींपर्यंत पोहोचण्याची वाट ही वेगळी असते. स्वामी समर्थ सर्वांना स्वीकारतात पण योग्य मार्गही दाखवतात. मित्रांनो, आज जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यात काही बदल हवा आहे तर स्वतःवर राग करू नका, स्वतःचा तिरस्कार करू नका आणि स्वामींवर ठाम विश्वास ठेवा, कारण बदल एका दिवसात होत नाही. जसं झाड हळूहळू वाढतं अगदी तसंच आध्यात्मिक प्रवासही हळूहळू घडतो. मित्रांनो, आजचा हा संदेश कोणावर टीका करण्यासाठी नाही तर भक्तीचा खरा अर्थ समजवण्यासाठी आहे. स्वामींना तुमचा दिखावा नको, त्यांना तुमचं खरं मन हवं आहे. जर मनात श्रद्धा असेल तर स्वामी तुमच्यासोबत कायमच असतील, पण त्याच वेळी जीवनात चांगले विचार, चांगले कर्म आणि सात्विकता आणण्याचा प्रयत्न करत राहा, जेणेकरून स्वामी कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी उभे राहतील. स्वामी भक्तांनो, स्वामी भक्ताने नेहमी प्रेमाने वागावं, दुसऱ्याचा अपमान करू नये, गरजूंना मदत करावी आणि मनात अहंकार ठेवू नये. हीच खरी स्वामी सेवा. फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करणं म्हणजे भक्ती नाही, तर आपल्या वागण्यात स्वामींचे विचार आणणं म्हणजेच खरी भक्ती. मित्रांनो, आज जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. कदाचित कोणाच्या मनातील भीती आज दूर होईल आणि त्यांचा स्वामींवरील विश्वास अधिक मजबूत होईल, दृढ होईल. शेवटी फक्त एवढंच सांगते, स्वामी भक्तीमध्ये प्रेम ठेवा, श्रद्धा ठेवा आणि हळूहळू स्वतःला अधिक चांगलं बनवत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला आपल्या या स्वामी कृपा मोटिवेशनल हब या चॅनलला सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर खाली जॉईन बटन दिलेलं आहे, त्या बटनवर नक्कीच क्लिक करा आणि आम्हाला होईल तेवढा सपोर्ट करत राहा, जेणेकरून असेच सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.